पाठ 23 नैसर्गिक आपत्ती. बऱ्याच वेळेला आपण कुठेतरी भूकंप झाला, कुठेतरी पूर आला, कुठेतरी वादळ झालं, तर कुठे गारपीट झाली अशा बातम्या ऐकतो. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसं जखमी होतात, काही माणसं मृत्युमुखी पडतात, काही ठिकाणी शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो, तर काही ठिकाणी पाळीव जनावरांचं मरण ओढवतं. या सगळ्यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं आणि परत पहिल्यासारखं होण्यासाठी अनेक दिवस लागतात. याला म्हणायचं नैसर्गिक आपत्ती. आपत्ती म्हणजे महाभयानक संकट. या घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात आणि त्यामुळे त्या कधी घडतील, कुठे घडतील याची माहिती आपल्याला नसते. त्या टाळणं तर आपल्या हातात अजिबात नसतं. मग आपल्याला काय करता येईल? तर या घटनांनी घाबरायचं नाही, तर या आपत्तींना तोंड कसं द्यायचं याची माहिती करून घ्यायला पाहिजे. अवकाळी पाऊस. आपल्या देशामध्ये ठराविक काळात पडणारा पाऊस म्हणजे मोसमी पाऊस. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडतो. याला आपण म्हणतो पावसाळा. पावसाळा सुरू होण्याच्या आधी एखाद्या ठिकाणी अचानक ढग जमून येतात, विजा चमकतात, जोराचा पाऊस पडतो. त्याला म्हणायचं वळवाचा पाऊस किंवा वळीव. परंतु पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जर पाऊस पडला तर त्याला म्हणायचं अवकाळी पाऊस. या पावसामुळे लोकांची त्रेधा तिरपीट उडते. लोक छत्री, रेनकोट न घेता बाहेर पडलेले असतात. त्यामुळे त्यांना भिजत जावं लागतं. अवकाळी पावसाचे आणखी तोटे म्हणजे काही ठिकाणी लोक हिवाळी पिकं घेतात, पण त्या काळात जर जोराचा पाऊस झाला तर शेतात पाणी साचतं आणि पिकं कुजून जाऊ शकतात. काही वेळेला अवकाळी पावसाबरोबर गारपीट होते. गारांचा मार लागून माणसं जखमी होतात, घरांची कौलं फुटतात, तर उभ्या पिकांचं आणि फळबागांचं नुकसान होतं. या सुमाराला आंब्याला मोहर आला असेल तर त्याचंही नुकसान होतं आणि आंब्याचं उत्पादन कमी होतं. दुसरी आपत्ती म्हणजे पूर. पावसाळ्यात कधीकधी 3-4 दिवस जोराचा पाऊस पडतो आणि पाणी वाहून जाऊ शकत नाही. मग नदीच्या पाण्याची पातळी वाढते आणि पूर येतो. पुरामुळे मातीची घरं कोसळतात, मुलं, गुरे, माणसे बुडून मरायची शक्यता असते. अशा वेळेला उंच सुरक्षित ठिकाणी जावं आणि पूर ओसरल्यावर मग घरी परतावं. पुराच्या पाण्यात पोहणं खूप धोक्याचं असतं. यानंतर भूकंप. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होत असतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. या तरंगांमुळे जमीन हादरते, त्याला भूकंप म्हणतात. काही सेकंदांनंतर परत शांत होतं, पण ज्या भागात भूकंप होतो तिथली घरं हादरतात, वस्तू धडाधड पडतात, कच्ची घरं साफ कोसळतात, त्यांचे ढिगारे तयार होतात आणि या ढिगाऱ्यात अडकून माणसं दगावतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होतं. अशा भूकंपांमध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो. म्हणून भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू लागतात, त्यामुळे माणसं जखमी होतात. म्हणून भूकंप होतोय असं लक्षात आलं की कॉटखाली किंवा टेबलाखाली बसावं किंवा दाराच्या चौकटीत उभं राहावं. शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावं. भूकंपामुळे जेवढं नुकसान होत नाही तेवढं गर्दी आणि गोंधळामुळे होतं. यानंतर सुनामी. भूकंपाचा उगम समुद्रात असतो. त्यामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक लाट 3-4 मजली इमारती एवढी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. यांना म्हणायचं सुनामी. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली तर तिथे खूपच वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसं किंवा प्राणी सापडतात ते बुडून मरतात, दुसरं काहीच करू शकत नाहीत.
सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहनं आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. मोठ्या शहरांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर लष्कराच्या जवानांचीही मदत घेतली जाते. यानंतर स्वाध्याय. पुढे काही आपत्ती दिल्या आहेत, त्यांचं नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असं वर्गीकरण करा. चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती. मोडकळीला आलेले घर कोसळणे, मानवनिर्मित आपत्ती. वीज कोसळून त्यात मरणे, नैसर्गिक आपत्ती. 2 आगगाड्यांची टक्कर होणे, मानवनिर्मित आपत्ती. पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणं, नैसर्गिक आपत्ती. जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे, नैसर्गिक आपत्ती. स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे, मानवनिर्मित आपत्ती. विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे, मानवनिर्मित आपत्ती. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.